100तले 80 ते 85% कमरेचे व्याधी व्यायामानेच बरे होतात. डॉक्टरांची गरज भासत नाही. मुद्दा काय होतो, लोक कंटाळा करतात. तो कंटाळा जर काढलात ना तर डॉक्टरची पायरी चढण्याची वेळ फार वेळा येणार नाही. भावनिक आहे, रडते, फिरते, चिडते, याला गोळ्या जे आम्ही सायकियाट्रिस्ट देतात त्यांनी फायदा नावाला होतो, पण त्याची किंमत खूप भरावी लागते. किंमत म्हणजे पैसे नाही, त्याचे दुसरे परिणाम असतात. तू शहरात राहतेस ना ताई, राहतेस कुठे तू? काय प्रॉब्लेम. घराशेजारी एक चांगला अनुभवी योग शिक्षक शोधून काढ आणि त्यांच्या आश्रमात सकाळी पाऊण तास, संध्याकाळी पाऊण तास जा. तुला जो त्रास आहे हा व्यक्तिमत्वाचा दोष आहे आणि व्यक्तिमत्वाचे दोष गोळ्यांनी बरत होत नाहीत. शाळा मराठीच ना, संस्कृत मध्ये आपण शिकलो स्वभाव दुरतिक्रमः, स्वभाव कधी बदलत नाही. पण मग मला स्वभावाचा त्रास होत असला तर काय करायचं, तर त्याला उत्तर ध्यानधारणा हे आहे. तिथे एक माहोल असतो, घरी ऑनलाईन करायचं नाही. तसाच रस असलेली, इंटरेस्ट असलेली माणसं असतात. तुला प्राणायाम आणि ध्यानधारणेचा खूप उपयोग होईल. आमच्या डॉक्टरांच्या मागे लागू नकोस, कळतं ना. औषधं काय मी सुद्धा लिहून देऊ शकते, एवढं पडलं इथं, पण मी तुला औषध देऊ इच्छित नाही. माझ्यावरती विश्वास ठेव, पण त्याच्या मागे लाग. रोज सकाळी अर्धा पाऊण तास आणि संध्याकाळी अर्धा पाऊण तास जाऊन प्राणायाम आणि ध्यानधारणा नक्की. बेस्ट ऑफ लक. पळा.